नमस्कार, मी धनंजय गुंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण सुरू केलेल्या महाराष्ट्राचा भूगोल या सिरीजमधील पुढील लेक्चर आपण आज पाहणार आहोत. तर या नवीन सेशनचं नाव आहे पहा, महाराष्ट्रातील नदी प्रणाली. तर आपण सुरू करूया. नदी प्रणाली विषयी महाराष्ट्रातली अधिकची माहिती घेण्यापूर्वी नदी प्रणाली म्हणजे जलनिस्सारण म्हणजे काय असतं हे आपण पाहून घ्या. तर आपण सुरुवातीला व्याख्या पाहूया. पहा काय जलनिस्सारण प्रणालीची व्याख्या मग काय म्हणते, विशिष्ट प्रदेशातून वाहणारी नदी, तिच्या उपनद्या आणि या नद्यांना येऊन मिळणाऱ्या सहाय्यक नद्या या सर्वांच्या वहनातून तयार झालेल्या प्रणालीस जलनिस्सारण प्रणाली असे म्हणतात. आपण एक थोडक्यात एक नकाशा काढून पाहूया किंवा एक डायग्राम काढून पाहूया. आता समजा असं आपण धरूया, ही एक नदी आहे, मुख्य नदी आहे. पण ही मुख्य नदी अशी एक कधीच नसते. पहा काय होतं, सुरुवातीला समजा इथं एक झरा निर्माण झाला, त्यातनं ही नदी वाहत आलेली आहे. तर ही मुख्य धारा धरू असं आपण गृहीत धरू. पण काही अंतरावर समजा एक झरा आहे आणि त्यातनं वाहत येणारा हा ओहोळ जाऊन ह्या नदीला इथं भेटला, इथं संगम झाला. सेम इथे समजा एक ओहोळ आहे आणि हा येऊन इथं नदीला मिळाला. अशा तऱ्हेने बघा, ही काय होती, ही मुख्य नदी आहे, जो मोठा प्रवाह आहे त्याला आपण मुख्य प्रवाह म्हणतो. आता पहा, ह्या ज्या सर्व नद्या आहेत, छोट्या मोठ्या अशा उपनद्या आहेत, ह्यामधनं जो प्रणाली तयार झालेली आहे त्याला काय म्हणायची, जलनिस्सारण प्रणाली. बरोबर. आता बघा पुढचा मुद्दा काय बघा, जलनिस्सारण प्रणालीवर परिणाम करणारे घटक बघा. विशिष्ट भागाची भूरूपीय स्थिती, जमिनीचा उतार, नदीपात्रातील खडकांची रचना आणि प्रतिकार क्षमता. आता हे तीन मुद्दे आपण कशा प्रकारे मदत करतात नदी प्रणालीमध्ये ते पाहूया. बघा काय म्हटलंय, विशिष्ट भागाची भूरूपीय स्थिती. बघा आपल्याला माहिती आहे की नदीच्या वहनासाठी योग्य प्रकारचा उतार पाहिजे. तर तो उतार बघा कसा काम करतोय. समजा असं आपण आता हेच उदाहरण लक्षात घेऊ. इथं समजा हा एक झरा इथं तयार होतोय आणि ही नदीचा उतार समजा आपण असं धरू की ही तुमची दक्षिण दिशा आहे, तिकडं वाहत आहेत. बरोबर. इथं सुद्धा सेम आहे, इथं सुद्धा सेम आहे. पण समजा असं झालं कदाचित, इथं अशी एक परिस्थिती आहे की समजा हा एक डोंगर भागाचा प्रदेश आहे आणि समजा इकडं सुद्धा एक उताराचा प्रदेश तयार होतोय. तर एक ओहोळ कदाचित इकडे वाहू शकतो आणि एक ओहोळ पलीकडे दुसरीकडे विरुद्ध दिशेला जाऊ शकतो. म्हणजे हे आपल्याला उदाहरण कुठं पाहता येईल, आपल्याला हे महाबळेश्वरला पाहता येतं. बघा महाबळेश्वरचं वैशिष्ट्य काय बघा, तिथं एकूण 5 नद्यांचा उगम होतो. पण सर्व 5च्या 5 नद्या तुमच्या खाली दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे वाहतात का, नाही. तर त्यातली एक जी नदी आहे ती तुमची काय करते, कोकणाकडे सुद्धा वाहते. त्यामुळं हा जो लक्षात येतोय आपल्याला, विशिष्ट भागाची भूरूपीय स्थिती म्हणजे जसा त्या ओहोळाला तुमचा उतार भेटतो त्याप्रमाणे त्याचा प्रवाह निश्चित होतो आणि त्यानुसार काय होतं, तुमचं नदीची प्रणाली तयार होते. आता बघा, नदीपात्रातील खडकांची रचना आणि प्रतिकार क्षमता. बरोबर आहे, नदीपात्रामधील खडक जर जास्त म्हणजे प्रतिकार करत असेल तर नदीच्या प्रवाहाला एक प्रकारचा अडथळा निर्माण होईल आणि जर भुसभुशीत जमीन असेल तर नदी पात्राला तुमच्या काही अडचण येणार नाही. ही साधी गोष्ट त्यातनं लक्षात घ्यायची आपल्याला. ओके. हां, आता बघा आपण पाहिलं जलनिस्सारण प्रणाली. पण ह्या व्याख्येविषयी जास्त प्रश्नापेक्षा एक प्रश्न विचारण्याची म्हणजे जे पॅटर्न आहे त्यामध्ये एक फिक्स प्रश्न असतो की महाराष्ट्रातील वाहणाऱ्या नद्यांची दिशा कोणती आहे. तर ती दिशा निश्चित करताना बघा एकूण काय होतं, महाराष्ट्रामध्ये आपण प्राकृतिक भूगोलमध्ये पाहिलं होतं की हा समजा आपला हा महाराष्ट्र आहे आणि हा आपला सह्याद्री पर्वत आहे. बरोबर. किंवा त्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. आता काय होतं, हे पश्चिम घाट जलविभाजक आहे, म्हणजे काही नद्या इकडे जातात आणि काही नद्या इकडे जातात, असे 2 प्रकारे होतं. पण महाराष्ट्रामध्ये वाहणाऱ्या नद्या फक्त या 2च दिशांना वाहतात असं नाही. तर काही नद्यांचा बघा, काही म्हणजे आता हे तुमची झाली कोणती, पूर्व दिशा, इकडे पश्चिम, इकडे तुमची दक्षिण आणि ही उत्तर. आता बघा महाराष्ट्रामध्ये ह्या नद्या जो आपला सह्याद्री पर्वत आहे त्यामुळे 2 भागामध्ये विभागणी होते. पण वर आपल्याकडे हा इथं सापुत्रा, बरोबर, सापुत्रा पर्वत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील नद्यांना वर वाहण्यासाठी
प्रतिबंध होतो, त्यामुळे महाराष्ट्रातल्या नद्या वर म्हणजे उत्तरेकडे वाहत नाहीत, तर त्यांच्यासाठी फक्त मग दक्षिण दिशा राहते. म्हणजे असं लक्षात येतं बघा आपल्याला, म्हणजे 4 दिशांपैकी महाराष्ट्रात ज्या उगम पावणाऱ्या नद्या किंवा महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या ह्या उत्तर दिशेला वाहू शकत नाहीत. मग एकतर त्या तुमच्या पश्चिमेला वाहतील, पूर्वेला वाहतील किंवा दक्षिणेला वाहतील. त्यानुसार मग महाराष्ट्रातील नद्यांचं आपण काय करतो, 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करतो. बघा, पहिली तुमची आहे पश्चिम वाहिनी, दुसरी दक्षिण आणि तिसरी पूर्व. आता बघू आपण पश्चिम वाहिनीमध्ये कोणते. बघा, ही नर्मदा, तापी आणि पूर्णा 3 नद्या आणि कोकणातील नद्यांचा एक समूह आहे, त्यांना आपण एकत्रित एक मानूया. अशा प्रकारे 4 नद्या. म्हणजे काय होतात, ह्या ज्या 4 नद्या त्यांचा उगम समजा इथे कुठेतरी होतो, कोकणातील नद्यांचा इथं संदर्भात धरा, आणि ह्या नर्मदा, तापी आणि पूर्णांचा जवळपास एका प्रदेशामध्ये त्यांचा उगम आहे, जवळजवळ आहे सर्व उगम. तर त्यांची दिशा तुमची आहे पश्चिम वाहिनी, बरोबर. त्यानंतर पूर्व वाहिनी पाहूया. पूर्व वाहिनीमध्ये काय होतं, ही गोदावरी, कृष्णा आणि भीमा. आता बघा, समजा महाराष्ट्रामध्ये हे जर नाशिक म्हटलं तर नाशिकमधून गोदावरीचा उगम आणि हा नदीचा प्रवाह असा जातो. त्यानंतर कृष्णा, इथं महाबळेश्वर असं आपण धरलं तर महाबळेश्वरमध्ये हा उगम आहे आणि हा प्रवाह आहे. आणि भीमा इथं तुमची पुण्यापाशी उगम पावते ही, तर पुण्यामध्ये पुढे जाऊन ही, आता भीमा महाराष्ट्रात भेटत नाही, बाहेर कर्नाटक भेटते, इथं त्यांचा संगम होतो. पण ह्या नद्यांची सर्वसाधारण दिशा बघितलं तर आपल्या लक्षात येते की कोणती आपण याला पूर्व म्हणू शकतो. पूर्व का, तर शेवटी जाऊन त्या इकडं बंगालच्या उपसागरामध्ये मिळतात. आणि आता तिसरा प्रकार येतो तुमचा दक्षिण वाहिनी. त्याचे 3 महत्त्वाचे, म्हणजे भरपूर नद्या आहेत पण आपल्याला लक्षात ठेवायचे तुमची वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा. म्हणजे आता ह्या 3 ज्या नद्या आहेत ह्यांचा प्रवाहाची दिशा तुमची कशी असणार आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे असणार आहे. चला, आता पुढचा आपण हे नद्यांचे पाहिले प्रकार की त्यांचा वहनाची दिशा कोणती. त्यातली आपण आता पहिली जी महत्त्वाची नदी आहे, आता आपण काय करतोय की सर्व नद्यांचं नाही पण ज्यावर परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो ना, अशाच नद्यांविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर यातली आपली पहिली नदी आहे तुमची नर्मदा नदी, बरोबर. तर बघा, ह्याच्यावर प्रश्न काय असतो, एकूण लांबी किती, महाराष्ट्रातील लांबी किती, उपनद्या कोणत्या आणि विसर्जन कुठं, ह्या 4 गोष्टीवरच प्रश्न येतो. त्यातली त्यात सुद्धा महाराष्ट्रातील लांबी, म्हणजे जर एखादी नदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वाहत असेल तर आपल्याला त्याच्या एकूण लांबी आणि महाराष्ट्रातील लांबीवरचा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. तर पहिला मुद्दा बघू आपण, यातला उगम काय आहे. बघा, हे अमरकंटक आहे, बरोबर. हे सातपुडा पर्वतरांगामध्ये मध्य प्रदेशमध्ये. प्रश्न येताना एवढा डिटेलमध्ये विचारला जात नाही की फक्त म्हणजे आपल्याला यातलं लक्षात काय ठेवायचं, तुमचं हे अमरकंटक लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, 2 नद्या आहेत की ज्यावर आपल्याला थोडं कन्फ्युजन होतं, आपण लगेच ते तुलनात्मक दृष्ट्या बघून घेऊ. बघा, तापी आणि नर्मदा ह्या दोन्हीमध्येच आपल्याला प्रश्नामध्ये प्रश्न विचारला जातो आणि ऑप्शनमध्ये हे 2 शब्द ते काय करतात, बदलून देतात, म्हणजे शेजारी ऑप्शन देतात आणि आपलं कन्फ्युजन होतं. बघा, हे तुमच्या लक्षात येते का, मध्य प्रदेश उगम दोन्हीकडे आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं तापीला काय होते बघा, तापीचा हा कुठं आहे, मुलताईला आहे. आणि आपण काय पाहिलं होतं, नर्मदाला अमरकंटक आहे. आता हे लक्षात कसं ठेवणार, बघा आपण आता लिहितो मी सर्व इथं. बघा, ही तुमची नर्मदा, अमरकंटक, तापी, ओके. आता इथं वाचताना आपल्याला लक्षात येतं की सोपं वाटतं, पण परीक्षेमध्ये जो आपले ऐन टाइमला शेवटी महत्त्वाच्या वेळेस जी गडबड होती ना, त्यासाठी काय करायचं लक्षात ठेवण्यासाठी बघा, ह्या तापीमध्ये ता आहे आणि मुलताईमध्ये ता आहे. ह्या दोन्हीची तुम्ही जोडी लावा. ता असं जर लक्षात ठेवलं तुम्ही तर तुमचा हा प्रश्न सुटतो. आणि आपलं कन्फ्युजन दोन्हीमध्येच असतं, त्यामुळे दोन्ही पाठ करायची गरज नसते कधी. ज्यावेळेस अशा 2 नद्या किंवा कोणते 2 मुद्दे कन्फ्युजिंग असतात आपले, त्यावेळेस त्यातला एकच तुम्ही लक्षात ठेवले की आपोआप तुमचं दुसरं उत्तर लक्षात येईल. त्यामुळे नर्मदाचं अमरकंटक हे आपोआप लक्षात येईल. जे कन्फ्युजन असतं आपलं ते तापीमध्ये फक्त मुलताई बरोबर जोडी लावली की तुमचा दुसरा प्रश्न सुटतो, बरोबर. तर आपण आता हा बघा, उगमस्थानाचा जर प्रश्न म्हणजे निकाली काढलाय. आता मला वाटत नाही की कधी विसरेल आपलं की तापीला ता लक्षात ठेवलं तर तुमचं उत्तर येते. आता पुढचा मुद्दा बघा, ह्याची लांबी किती आहे, 1315. आता बघा, नर्मदा नदीची लांबी आणि ह्याच्या खालचा मुद्दा बघा, महाराष्ट्रातील लांबी. महाराष्ट्रात फक्त 54 किमी आहे. आता बघा, अशा वेळेस ज्यावेळेस म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या खूप कमी किंवा जास्त फरक असतो त्यावेळेस एकूण लांबीपेक्षा ना महाराष्ट्रामध्ये त्याचं काय वैशिष्ट्य आहे तर त्यावर प्रश्न विचारला जातो. मग त्यामुळं तुम्ही जर प्रश्न पाहिले तुमच्या लक्षात येईल की नर्मदाची महाराष्ट्रातील लांबीवर प्रश्न विचारला गेलाय, त्याचं उत्तर तुमचं किती आहे, 54 किलोमीटर्स आहे. आणि
आणखी एक प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा निश्चित करते तुमची नर्मदा नदी, तर ह्यासाठी तुमचं उत्तर काय आहे, नंदुरबार आहे. बरोबर. आता महाराष्ट्राचा हा जर तुम्ही नकाशावरचा पाहिला तर तुमच्या लक्षात येतं की हा तुमचा इथं हा नंदुरबार जिल्हा आहे. बरोबर. आणि काय म्हणते की नंदुरबारची ही दिशा काय करते, हे अंतर किती आहे तुमचं 54 किलोमीटर्स आहे, ज्यांनी काय केलेले त्याची उत्तर सीमा निश्चित झालेली आहे. आता इथं पुन्हा प्रश्न काय येईल, नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित करते. पुन्हा एकदा आपण लक्षात ठेवू, ही नर्मदा नदी आणि तुमचं काय आहे हे नंदुरबार. बघा वर तुम्हाला धुळे, जळगाव, नंदुरबार, अमरावती असे ऑप्शन येतील. नर्मदाचा न आणि नंदुरबार मधला न तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुमच्या लक्षात येते. न ला न घेतलं तुम्ही तर तुमचं उत्तर येते. बघा इथं बाकीचे ऑप्शन काय आहेत आपल्याला, अमरावती, धुळे, जळगाव. इथं पहिलं अक्षर कोणाचं जुळत नाही, कोणाशी मॅच होऊ शकते. इथे मॅक्सिमम तुमचं नंदुरबार बरोबर न ला न तुम्ही जोडी लावली, तुमचा प्रश्न हा निकाली निघतो. बघा पुढचा मुद्दा आहे बघा उपनद्या. आता बघा तुम्ही जर प्रश्नांचे जर आजपर्यंतचे प्रश्न जे विचारण्याची पद्धती ती पाहिली ना, समजा एका नदीला खूप साऱ्या डाव्या दिशेने भेटणाऱ्या नद्या आणि खूप साऱ्या उजव्या तीरावर मिळणाऱ्या नद्या असतील तर असा प्रश्न कधी एमपीएससी विचारत नाही किंवा कोणती स्पर्धा परीक्षा विचारत नाही. तर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर प्रश्न व्यवस्थित पाहिले तर एखादी नदी आहे तिला फक्त एकच डाव्या साईडने भेटणारी किंवा एकच उजव्या साईडने भेटणारी नदी असेल तरच प्रश्न विचारला जातो. म्हणजे तुम्ही जर प्रश्न पाहिला तर तुम्हाला शक्यतो असं आढळणार नाही की ते गोदावरीची उजवी तीरावरची नदी कोणती, डावी कोणती विचारणार नाहीत. पण तुम्हाला नर्मदा नदीची दक्षिण किंवा डावी बाजूची विचारणार, कारण एकच नदी आहे ही. तवा सेम तुम्हाला प्रश्न तुमच्या कृष्णेच्या बाबतीत येतो, तिचं उत्तर तुमचं येरळाशी संबंधित आहे. म्हणजे येरळाची ती जी नदी आहे ती एकमेव आहे की जी एकाच बाजूने भेटते. त्यामुळे प्रश्न काय येतोय तर ती एकच नदी असेल कोणती तर ती लक्षात ठेवायची. त्यामुळं नद्या उपनद्या वाचताना सर्व नद्या लक्षात ठेवायच्या, उजव्या डाव्या लक्षात ठेवायच्या नसतात. फक्त पिन पॉईंट प्रश्न कुठे येतो, एकच नदी पाहिजे आपल्याला, तर ती नदी कोणती आहे तर त्यानुसार प्रश्न तयार होतो. तर बघू आपण उपनद्या, उत्तर दिशा किंवा उजवी बाजू. बरोबर. आता बघा ही नर्मदा नदी आहे, तिचं वहनाची दिशा तुमची मी सांगितलं मी तुम्हाला कुठं आहे, तुमच्या ह्या पश्चिमेकडे आहे. बरोबर. उत्तर दिशा म्हणजे ही उत्तर येणार आणि वहनाचा दिशा म्हणजे मी स्वतः प्रवास करतो असं आपण गृहीत धरलं तर हा माझा कोणता उजवा हात येतोय, म्हणून ह्याला काय म्हणायचं उजवी दिशा किंवा उत्तर दिशा. ह्या दोन्हीकडून वाहणाऱ्या, इथं ह्या दोनच आहेत म्हणून मी नाव घेतलं. तर जास्त असते तर मी हा मुद्दा सुद्धा घेण्याचा टाळला असता. पण बघा उदयी आणि देवगंगा ह्या दोनच आहेत, लक्षात राहिल्या तर ठीक, अन्यथा जास्त काय टेन्शन घेण्याची गरज नाही. बघा पुढचं आहे दक्षिण दिशा किंवा डावी बाजू. म्हणजे पुन्हा एकदा बघा ही तुमची दक्षिण दिशा आली किंवा जर मी प्रवास करतोय इकडे तर माझी ही डावी बाजू होणार. एकच नदी आहे तर तवा ही नदीचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण ती एकमेव आहे. बरोबर. आता शेवटचा मुद्दा बघू, हा विसर्जन कुठे आहे, अरबी समुद्रामध्ये. आता बघा तुमच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या सर्व नद्या शेवटी कुठं अरबी समुद्रात जाऊन मिळणार आहेत, पण नर्मदाचं तुमचं कुठं होणार आहे ते लक्षात ठेवायचे विसर्जन, ते भरूचमध्ये होत आहे. बरोबर. नर्मदा भरूच. बरोबर. अशा तऱ्हेने बघा हे जे प्रश्न येतील ते सर्व पाहिले आपण. अमरकंटक पाहिले 54 किलोमीटर, तवा नदी लक्षात ठेवायची आणि विसर्जनचं तुमचं काय आहे भरूच लक्षात ठेवायचे आणि दिशा निश्चिती कोणती करते तर नंदुरबार. हे मुद्दे सगळे आपले क्लिअर झालेले आहेत. ओके. आता बघा पुढचा मुद्दा काय, पुढची नदी आहे तापी. आता बघा उगमाचा जो प्रश्न होता तो आपण ऑलरेडी क्लिअर केलेला आहे. तला तर लक्षात ठेवायचं मुलताई, बैतूल जिल्हा. हे जिल्ह्याविषयी प्रश्न कधी येत नाही. उगमचं पॉईंट कोणता आहे तर तुमचं मुलताई आहे, तर त्यावर तुमचा प्रश्न विचारला जातो. बघा इथं पुन्हा काय होते त्याची एकूण लांबी विचार लक्षात घ्यायची 724 किलोमीटर्स. पण आता बघा 24 किलोमीटर एकूण आहे, पण महाराष्ट्रातली तुमची किती आहे 208 किलोमीटर्स आहे. पण ते 200 आता बघितलं आपण तिथं बघितलं की 54 किलोमीटर होती, तर ती आपल्याला का लक्षात ठेवायची तर ती नंदुरबारची उत्तर सीमा निश्चित करते. इथं आपल्याला 208 किलोमीटर का लक्षात ठेवायचे कारण ही महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. बरोबर. म्हणून ह्या मुद्द्यावर प्रश्न कसा होईल, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर त्याचं उत्तर तुमचं तापी येतं. बरोबर. किंवा प्रश्न असा येऊ शकतो की तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ह्याचं उत्तर किती आहे तुमचं बघा 208 किलोमीटर्स
आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या तुमच्या लांबीच्या संदर्भात. बरोबर. पुढचा मुद्दा येतो ओळख. ओळख काय आहे? खानदेश कन्या. खानदेश कन्या काय म्हणतात तर खानदेशामध्ये महत्त्वाची नदी आहे त्यामुळे तिला खानदेश कन्या असं म्हटलं जातं. आता सेम तुम्हाला कृष्णेच्या बाबतीमध्ये लक्षात येतं महाराष्ट्राची भाग्यवाहिनी असं म्हणतात कृष्णा नदीला. सेम कन्सेप्ट, कारण महाराष्ट्राच्या अँगलने विचार केला तर त्याचा रेफरन्स आहे. आणि इथं ही तुमच्या खानदेशामधली महत्त्वाची नदी आहे त्यामुळे हिला काय म्हटलं जातं? तुमची खानदेश कन्या म्हणून म्हटलं जातं. बरोबर. आता बघा तिथं आपण बघितलं की ती जी आपली कोणती नदी होती नर्मदा, तिचं वैशिष्ट्य असं होतं की ती महाराष्ट्रामध्ये एंटर करत नाही तर ती फक्त बॉर्डर निश्चित करत होती आपल्या नंदुरबार जिल्ह्याची. पण इथं बघा तापी नदीचं एक वैशिष्ट्य आहे. बघा काय पहिलं वैशिष्ट्य बघा, अमरावती जिल्ह्यातून एकूण 49 किलोमीटर वाहत असताना मध्य प्रदेशामध्ये प्रवेश. बरोबर. बघा आता हा आपला महाराष्ट्र, इथं मध्य प्रदेशमध्ये समजा आपण असं धरू की इथं तिचा उगम होतोय. इथं तुमचा अमरावती जिल्हा आहे. बरोबर. इथंही एंट्री करते महाराष्ट्रामध्ये आणि हे किती 49 किलोमीटरचा अंतर प्रवास पूर्ण केल्यानंतर मध्य प्रदेशामध्ये प्रवेश करते. बरोबर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये थोडा प्रवास करून पुन्हा काय होतं बघा, बऱ्हाणपूर खिंड ही कुठं रावेर तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जवळ पुन्हा महाराष्ट्रात, म्हणजे समजा बाहेर जाऊन पुन्हा इथे एंट्री करते. तर एंट्री कुठं करते? हे तुमची ही बऱ्हाणपूरची जी खिंड आहे त्या खिंडीमधून काय करते? पुन्हा महाराष्ट्रामध्ये एंट्री करते. बरोबर. एंट्री केल्यानंतर बघा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामध्ये गुजरातमध्ये, म्हणजे आता तुम्हाला सांगितलं होतं मी इथं समजा हा नंदुरबार आहे तर हा समजा तळोदा असेल तालुका, तर इथनं पुन्हा ही काय करते? गुजरातमध्ये तुमच्या पुन्हा एंट्री करते. म्हणजे तिची एकदा एंट्री होते, एक्झिट होते, पुन्हा एंट्री होते आणि एक्झिट होते. अशा 4 एक आकार तयार करते तुमची कोणती? तापी नदी. आणि शेवटी बघा हिचं विसर्जन कुठं आहे? तुमचं शेवटी जाऊन अरबी समुद्राचं आहे पण ही सुरतमध्ये विसर्जन पावते. बरोबर. हा मुद्दा क्लिअर झालेला आहे. आता आपण काय करू, आता ह्या विसर्जनाच्या दृष्टीने आपण तिन्ही नद्यांचा पुन्हा आणखी एक पुढची नदी जी पाहिजे त्यांचा आपण एकत्रित विचार करू. तिसरी नदीकडे जाऊया आपण. तिसरी नदी जी आहे पूर्णा, तिच्याविषयी जास्त प्रश्न कधी विचारला जात नाही. पण आपण आता बघा हा जो मुद्दा आहे इथं बघा, हिची विसर्जन कुठं होते? सुरतला होते आणि ह्याचं भरूचला होते. हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. बघा नर्मदा, भरूच आणि ओके. बघा आता इथं सुद्धा आता प्रश्न पुन्हा हाच होतो की नर्मदा नदी कोणत्या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. बरोबर. आता बघा इथं नर्मदाचं मी लिहिलं भरूच, तापीचं लिहिलं सुरत. आता बघा पुन्हा तोच फॉर्म्युला मी जो वापरला होता तो, सुरतमध्ये त आहे आणि तापीचं ता जोडला तुम्ही. तात जर लक्षात ठेवलं तर सुरतमध्ये तुमची तापी नदी मिसळ जाऊन मिळते. आणि मग तुमचं राहिलेलं ऑप्शन काय असतं? कारण कन्फ्युजिंग तुमचं ह्या दोनमध्येच व्हायला पाहिजे. तिसऱ्या शब्दामध्ये कन्फ्युजन होत असेल तर अभ्यास कमी पडतो असं लक्षात ठेवायचं. कन्फ्युजन पॉईंटच्या विषयीच आपण विचार करतोय त्यामुळे तापीचं त लक्षात ठेवलं तर तुमचे हा सुद्धा प्रश्न निकालात निघतोय. आता बघा ह्या दोन महत्वाच्या नद्या झाल्या. तर आता पुढचा प्रश्न येतो आपला. बघा आपण आता पहिल्या तुमच्या पश्चिम वाहिनी ओके. आता आपल्याला पाहिजे आता तुमच्या पूर्व आणि पूर्व वाहिनी पाहिजे होती. इथं चुकून पश्चिम झाले, इथं पश्चिम नाही होतं पाहिजे, हे पूर्व पाहिजे होतं. बघा कोणकोणत्या महत्वाच्या काय होतं, हा जो प्रश्न आहे ना तो एकदम ठराविक प्रश्न नद्यांविषयीच विचारला जातो. तर त्या कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. बघा एकच मिनिट. ह्या 4 नद्यांविषयीच आता पाहूया आपण. बघा पहिली सर्वात महत्वाची नदी तुमची आहे गोदावरी. ती कुठं? ब्रह्मगिरी डोंगरामध्ये त्र्यंबकेश्वरला उगम पावते. जिल्हा कोणता आहे? नाशिक आहे. ह्यावर खूप वेळा वारंवार प्रश्न विचारून गेलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे प्रवरा नदीविषयी. हा सह्य पर्वत अकोले तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्हा आहे हिचा उगमाचा. त्यानंतर दक्षिण पूर्णा हे गवताळा कुठं? हा अजिंठा डोंगर जो आहे औरंगाबादमध्ये हिचा उगम आहे. त्यानंतर तुमची शेवटची आहे सिंदफाना नदीचा उगम कुठं होतो? चिंचोली टेकड्या आणि जिल्हा कुठे त्याचा? हा बीड. आता हा सिंदफानाचा इथं रेफरन्स आलाय कारण ही एक महत्वाची उपनदी आहे तुमच्या गोदावरी नदीची. त्या अँगलनं आपल्याला हिचा विचार करायचा आहे. ओके. आता बघू आपण पुढची नदी.
बघा गोदावरी आपण आत्ताच उगम पाहिला, ह्याचा उगम आहे तुमचा ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये, बरोबर. त्यानंतर बघा एकूण लांबी आहे, एकूण लांबीवर प्रश्न कधी विचारलेला नाही, पण तरी लक्षात ठेवायला काय हरकत नाही. 1465 म्हणजे 1465 किमी ह्याचं एकूण लांबी आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, हे अंतर आपल्याला कायम लक्षात ठेवायचं, ही 668 किमी आहे हिची लांबी. तर हिचं वैशिष्ट्य काय होऊ शकतं बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी, सर्वात लांब, बरोबर, आणि सर्वात, आता ही एकूण सर्वात लांब सुद्धा आहे, पण त्याला आपण असं बी म्हणू शकतो सर्वात लांब तुमची कोणती पूर्व वाहिनी. म्हणजे दोन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी कोणती. तर दोन्हीचं उत्तर तुमचं एकच आहे, गोदावरी. तिचं किलोमीटर्स किती लक्षात ठेवा, 668 किलोमीटर एवढं अंतर आहे. बघा पुढचा मुद्दा आहे ह्याची ओळख. ओळख काय म्हणलं जातं हिला, दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा, बरोबर. आता बघा हा जर आपला हा भारताचा नकाशा आहे असं आपण विचारात घेतलं तर समजा आपली ही गंगा नदी इथं उगम पावते आणि ही इथं येऊन तुमच्या अरबी समुद्राला बांगलादेशमध्ये जाऊन मिळते, बरोबर. आणि ही आपली नदीचं इथून सुरू झाली त्र्यंबकेश्वर आणि इथे येऊन ह्याला जाऊन मिळते तुमच्या बंगालच्या उपसागराला, बरोबर. आता भारतामध्ये गंगा नदीचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व त्या खालोखाल जर महत्त्व असेल कोणत्या नदीचं तर ती गोदावरी नदीचं आहे. पण बघा ऑलरेडी ही तुमची जी गंगा आहे ही तुमची कुठं उत्तर भारतामध्ये आहे, म्हणून तिला आता उत्तर गंगा असं म्हटलं जात नाही, पण तिचं महत्त्व आपल्या गोदावरीचं तुमच्या गंगेच्या समकक्ष आहे, म्हणून तिला काय म्हटलं जातं, दक्षिण गंगा. तिला दक्षिण गंगा म्हणण्याचं कारण का, तर ती तेवढीच महत्त्वपूर्ण आहे जेवढी तुमची गंगा नदी आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तिला वृद्ध गंगा का म्हणायचं. बघा आपल्याला माहिती आहे की भारताची जी निर्मिती झाली, भारताचा जो भारतीय उपखंड आहे तो तुमच्या ह्या युरेशियाच्या उपखंडाला जाऊन त्याची म्हणजे गोंडवानापासून आपला भारताचा उपखंड आहे ना, भारतीय उपखंड हा वेगळा झाला होता आणि तो हळूहळू वर जाऊन त्याची हा तुमचा हा युरेशिया खंड जो आहे उपखंड त्याच्यामध्ये त्याला जाऊन भेटला आणि इथला जो गाळ आहे तुमचा हा टेथिस समुद्रामधला, इथं कोणता समुद्र होता, टेथिस समुद्र होता, त्याचा गाळ आहे. आणि तो गाळ हळूहळू साठत जाऊन तुमची इथून काय झालेलं आहे, ह्या गाळापासून तुमच्या हिमालयाची निर्मिती झालेली आहे, बरोबर. म्हणजे भारताच्या निर्मिती म्हणजे तुमचा भारतीय उपखंड ज्यावेळेस युरेशियाला जाऊन भेटला त्यावेळेस हळूहळू हिमालयाची निर्मिती सुरू झाली आणि कदाचित त्याच काळामध्ये तुमचं काय झालं असेल, तुमची गंगा नदीची उगम किंवा निर्मिती व्हायला सुरुवात झालेली असेल, बरोबर. पण एक गोष्ट काय आहे बघा, हा उपखंडचं उत्तरेकडे वहन होत असताना त्या काळामध्ये सुद्धा तुमची गोदावरी नदीचे वहन होतच होतं, कारण गोदावरी नदी आधीपासून अस्तित्वात होती तुमच्या गंगापेक्षा, म्हणून तिला काय म्हटलं जातं, वृद्ध गंगा असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे वयाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमच्या गोदावरीचं वय तुमच्या गंगा नदीपेक्षा जास्तीचं आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न, वैशिष्ट्य बघू आपण मुद्दे. आता आपण हा मुद्दा ऑलरेडी क्लिअर केला. काय म्हटलं बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी, सर्वात लांब किंवा सर्वात लांब तुमची कोणती पूर्व वाहिनी, असे दोन्ही प्रकारे प्रश्न विचारला तरी कन्फ्यूज व्हायचं नाहीये, उत्तर त्याचं एकच असणार आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, महाराष्ट्रातील एकूण नदी खोऱ्यापैकी किती, 49%, म्हणजे जवळपास 50% म्हणजे 50% तुमच्या 49% जे नदी खोऱ्याचे जर एकूण क्षेत्र काढलं तर त्यातले 49% तुमचं फक्त गोदावरी नदीचं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर कधी प्रश्न विचारला नाही पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. ह्या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे काय बघा, नदी खोऱ्याचे एकूण किती, 30 उपखोरे आहेत. म्हणजे ते 30 आपल्याला कधी प्रश्न असं विचारणार नाहीत की कोणकोणते खोरे आहेत, पण लक्षात ठेवा मुद्दा फक्त किती, 30 आकडा लक्षात ठेवायचे, हे किती आहेत तुमचे उपखोरे आहेत. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे विसर्जन. बघा मागे सांगितलं मी बंगालच्या उपसागरामध्ये, आता ही कुठं विसर्जित होते हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तुमचं याचं उत्तर आहे राजमहेंद्री. हे कुठं आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, बरोबर. झाले एवढे मुद्दे लक्षात ठेवा. 668 किलोमीटर, ह्या दोन्हीतला फरक काय, ह्यांच्या नावामध्ये नाव कसं पडलं, उगम काय आहे हे सांगितलं मी. 49% एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता बघा पुढचा मुद्दा आहे, पुढची नदी आहे तुमची भीमा. आता
हिचं उगमस्थान लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. नावामध्ये भीमा आहे आणि उगमस्थानामध्ये सुद्धा भीमा आहे. भीमाशंकर जे आपलं ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी हिचा नदीचा उगम होतो. भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. एकूण लांबी विचारात घ्यायची आपल्याला बघा कितीही 680 आणि महाराष्ट्रातील हिची किती आहे 451 आहे. आता बघा ही नदीचं म्हणजे एकूण लांबी पाहिली तर खूप मोठी आहे, पण हिचं एक वैशिष्ट्य आहे, ही कृष्णा नदीची उपनदी म्हणून ओळखली जाते. पण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ह्यांचा समजा ही इथं तुमची कृष्णा वाहते, इथं भीमा आहे, तर ह्यांचा उगम महाराष्ट्राबाहेर होतो. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तिला जरी आपण उपनदी म्हणत नसलो तरी पूर्ण भारताचा विचार केला तर भीमा ही तुमच्या कृष्णेची उपनदी आहे. आणि बघा खालचा मुद्दा आला की त्याशी संबंधित आहे. कृष्णा नदीशी संगम कुठं होतो? कर्नाटक राज्यामध्ये रायचूर नावाचा जो जिल्हा आहे त्या रायचूर जिल्ह्यामध्ये तुमची हे नाव काय आहे बघा, ज्या ठिकाणी ह्याचं संगम होतो कुरुगुड्डी या ठिकाणी काय होतं तुमच्या भीमा आणि कृष्णेचा संगम होतो. ओके. आता बघा तिसरी महत्वाची नदी आहे आपली कृष्णा. पुन्हा हिचा उगम मी तुम्हाला सांगितलं महाबळेश्वर. या महाबळेश्वरचं काय बघा वैशिष्ट्य काय सांगितलं मी तुम्हाला, एकूण किती 5 नद्यांचं उगमस्थान आहे. एकूण लांबी किती आहे 1401 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील लांबी किती आहे बघा, महाराष्ट्रातील लांबी 282. आता बघा महाराष्ट्र म्हणजे ओव्हरऑल उपनदी म्हटलं आपण भीमाची, ही का म्हटलं होतं मी बघा, मुद्दा लक्षात बघा. ह्याची महाराष्ट्रातील लांबी बघा किती येते तुमची 252 आणि ह्यांची महाराष्ट्रातील लांबी किती आहे 451. म्हणजे महाराष्ट्रातील नदीचा विचार करता भीमा मोठी नदी आहे, तिचं पात्र मोठे, लांबी क्षेत्र मोठे, पण तरी सुद्धा ती पुढे जाऊन कुठं बघितलं आपण मुद्दा सांगितला मी तुम्हाला, कुठं ह्या कुरुगुड्डीला जाऊन भेटते तुमच्या कृष्णा नदीला, म्हणून तिला उपनदी म्हणतात. आणि एकूण तुलनेमध्ये कमी जरी लांबी असली महाराष्ट्रातील तरी ती मुख्य नदी म्हणून ओळखली जाते. बरोबर. आता बघा मग मी तुम्हाला मला वाटतं तापी नदीशी सांगताना जो मुद्दा सांगितला होता, आता कृष्णाला भरपूर उपनद्या आहेत पण त्यातला प्रश्न फक्त येरळा नदीवर येतो. काय येतो? कारण ही तुमची बघा आता हे कृष्णा नदीचा असा प्रवाह आहे. काय म्हटलंय डावी बाजू म्हणजे इकडे खाली वाहत असताना ही माझी डावी बाजू झाली, किंवा हिलाच आपण काय म्हणू शकतो उत्तर दिशा. तर ही कोणत्या डाव्या किंवा उत्तर दिशे, डावी बाजू किंवा उत्तर दिशेकडून मिळते. ही येरळा नदी ही एकमेव आहे म्हणून प्रश्न फक्त येरळावरच येतो. इथं आता बघा पुढच्या स्लाइडमध्ये आपण कृष्णा नदीशी ज्या बाकीच्या नद्यांचा संगम होतोय म्हणजे तुमच्या कोणत्या इकडं उजव्या किंवा दक्षिण बाजूकडून होणाऱ्या अशा भरपूर नद्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण बघा इथं एकमेव नदी आहे ती येरळा आहे म्हणून हिचा विषय प्रश्न विचारला जातो. इकडनं तर एकूण 5-6 नद्या आहेत त्या भेटतात तुमच्या कृष्णा नदीला, त्यामुळे प्रश्न त्यावर कधी असा विचारला जात नाही. पुढे जाऊन आपण पाहिले भीमा जाऊन सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जरी उपनदी म्हणून होत असली तरी ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो कृष्णेची उपनदी महाराष्ट्रातील जी डाव्या बाजूला मिळते तर त्यावेळेस ऑप्शनमध्ये फक्त तुम्हाला येरळाच येतं. भीमा आणि येरळा असा शक्यतो ऑप्शन येत नाही, पण आला तर ते दोन्ही आहेत असं लक्षात ठेवायचं. आणि दोन्हीपैकी एकच जर निवडायचं असेल तर 100% तुम्हाला येरळा नदी निवडायची आहे. बरोबर. पुढचा मुद्दा बघा काय आहे, याचं विसर्जन कुठं होतं बंगालचा उपसागर, पुन्हा ही आंध्र प्रदेशमध्येच मछलीपट्टणम येथे तिचं विसर्जन होत आहे. ओके बरोबर. आता बघा मी तुम्हाला जे म्हणलं होतं ना मुद्दा तो इथं येतोय आपला. प्रमुख संगम स्थळे हे कशाच्या संदर्भात तुमच्या कृष्णा नदीच्या संदर्भात आहेत. ही बघा संगम ठिकाण आणि संगम पावणाऱ्या नद्या. आता बघा ह्या कृष्णा नदीशी मिळणार आहेत त्यामुळे मुख्य नदी कृष्णा आहे तुमची. आता बघा पहिला मुद्दा आहे, पहिलं ठिकाण आहे तुमचं कराडमध्ये काय होतात ह्या तुमच्या कृष्णा आणि कोयना. प्रश्न यावर खूप वेळा जास्त आलेला आहे की कराडमध्ये कोणत्या, तर बघा हे तुमचं कृ आणि को हे 3 कशी संदर्भित तुम्ही जर 3 शब्द अक्षर लक्षात ठेवले तर तुमचा प्रश्न निर्माण म्हणजे लक्षात राहण्यासारखा मुद्दा आहे. पण तरी सुद्धा लक्षात राहत नसेल तर कराडमध्ये तुमची कृष्णा आणि कोयना या 2 नद्या एकत्र येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा ब्रह्मनाळ आणि येरळा. बरोबर. पुन्हा तेच आता जी महत्व सांगितले मी तुम्हाला डाव्या बाजूकडून मिळणारी नदी ब्रह्मनाळ. प्रश्न इथे येतो ब्रह्मनाळ पुन्हा इथं लक्षात ठेवण्यासाठी बघा
येरळा, ळा आणि ळ हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल ब्रह्मनाळमध्ये तुमची कोणती येरळा नदी मिळते, बरोबर. त्यानंतर हरिपूर, हरिपूरमध्ये तुमची कोणती भेटते, वारणा. पुन्हा तोच मुद्दा, हरिपूर वारणा, इथं र आहे, इथं र आहे, याला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर माहुली बघा, माहुलीमध्ये कृष्णा आणि वेण्णाचा उगम आहे. नृसिंहवाडी, ह्यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न आला. हे दत्ताचं मंदिर आहे नृसिंहवाडीचं फेमस, त्यामुळं ह्यावर प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे. कृष्णा आणि पंचगंगा या नदीचा इथं संगम होतो. आता पंचगंगामध्ये पुन्हा ह्या किती, एकूण 5 नद्या आहेत. त्यातल्या ॲक्च्युअल तुमच्या 4च नद्या आहेत, पण त्यातली एक जी नदी आहे ती सरस्वती, ही गुप्त नदी म्हटली जाते. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न येणार नाही, पण पंचगंगामध्ये ॲक्च्युअल जो प्रवाह आहे तुम्हाला 4च नद्याचा आहे आणि सरस्वतीला ही 5वी गुप्त नदी म्हणून ओळखलं जातं. अशा तऱ्हेने त्या 5 नद्या आहेत म्हणून त्यांना पंचगंगा म्हटलं जातं. पुन्हा शेवटचं बघा, कुरुगुड्डी, रायचूर, कर्नाटक. आपण ते आता ऑलरेडी दुसऱ्यांदा पाहतोय, कृष्णा आणि भीमा यांचं इथं संगम होतो. ओके. महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा जो अर्धा भाग होता तो आता आपण संपवलेला आहे. यानंतरचा जो म्हणजे आता आपण कोणत्या नद्या पाहिल्या, तुमच्या पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी या 2 नद्या पाहिल्या. आपण पुढच्या भागामध्ये कोकणातील नद्या आणि दक्षिण वाहिनी नद्याविषयी आपण आणि जे थोडीफार महत्त्वाची फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या आपण दुसऱ्या सेकंड व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.